समुद्राच्या अथांग न्याहाळीत लाटांच्या मंद निनादात वसलेलं एक दिव्य तीर्थक्षेत्र, श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वर मंदिर म्हणजे दक्षिण काशी, अरबी समुद्राच्या काठी वसलेलं एक भव्य जागृत देवस्थान. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर कोकणातील संस्कृती अत्यंत बारकाईने पाहायला मिळते आणि मध्यभागी उभे असलेले हे शिवमंदिर जणू निसर्गाने स्वतःच भगवान शंकरासाठीच हे स्थान निवडलं असावं. मंदिराची रचना अत्यंत साधी आहे. मुख्य गर्भगृहात भगवान शिवांचे स्वयंभू शिवलिंग व त्यासमोर भक्तिभावाने नतमस्तक नंदी महाराज आणि सभोवती मोकळी दगडी प्रांगण आहे. मंदिराच्या बाहेर पडल्यावर आहे तो अथांग समुद्र. तसेच बाहेर बरीच लहान सहान मंदिरं पाहायला मिळतात. त्यातलं एक पहिलं मंदिर म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर, त्यालाच लागून असलेलं नारायण मंदिर. त्यानंतर आहे मंडलिक मंदिर व कुणकेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे सुंदर असे लाकडापासून बनवलेलं श्री भैरव मंदिर. या मंदिरात देखील खूप शांत व सुंदर वाटतं. प्रत्येक खांबावर सुंदर अशी कला पाहायला मिळते. या मंदिराच्या बाजूलाच आहे समाधी मंदिर व कुणकेश्वर मंदिराच्या समोर आहेत नंदी. कुणकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आहे जोगेश्वरीचं मंदिर. हे मंदिर सुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि या मंदिरावर देखील आपल्याला सुंदर अशी बारीक काम केलेली कलाकृती पाहायला मिळते. अशा प्रकारे कुणकेश्वर मंदिरांसोबतच आणखी 5 देवतांचे दर्शन आपल्याला येथे घ्यायला मिळते. कुणकेश्वर मंदिर साधारण इसवी सन 1100च्या काळात बांधले गेले होते. एकदा एका व्यापारी भक्ताची नाव संकटात सापडली. तेव्हा व्यापाराने प्राण वाचावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली. तेव्हा श्री कुणकेश्वराच्या कृपेने भक्ताची नाव सुखरूप किनारी लागली. तेव्हापासून व्यापाराची अखंड श्रद्धा कुणकेश्वरावर जडली व त्या श्रद्धेपोटीच व्यापाराने येथे श्री कुणकेश्वर मंदिर बांधले. तर ही होती संपूर्ण माहिती श्री क्षेत्र कुणकेश्वराची.